सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून संभाजीराजेंनी मंत्री धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय। वाल्मिक कराडला अद्याप अटक का केली नाही असा संतप्त सवाल माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी विचारलेला आहे। धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही असं देखील ते म्हणाले। वाल्मिक कराड या मोर्चाला संरक्षण देणारे इथले मंत्री ह्यांची अजून मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी का झाली नाही, त्यांनी राजीनामा का दिला नाही, की तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मिक कराडाला अटक करा। स्वतः पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही। माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी वाल्मिक कराड जे धनंजय मुंडेंच्या निकटवर्ती आहेत त्याच्यावरून निशाणा साधलेला आहे। मुंडेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही असा घणाघात संभाजीराजेंनी केलेला आहे। आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आता धारेवर धरलेला आहे। सगळ्यांचा निशाणा धनंजय मुंडेंवर आहे, कारण धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड हेच या हत्येचे सूत्रधार आहेत असा आरोप आहे। सुरेश धस यांनी तर बीडचा कारभार वाल्मिक कराडच पाहत होते असा आरोप केलेला आहे। आणि आपण आता बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे। आपण थेट जाऊया बीडमध्ये, आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आहेत। माधव, या सर्वपक्षीय मूक मोर्चाला आता सुरुवात झाली आहे का? कसा प्रतिसाद मिळतोय? सगळ्या पक्षातले नेते आलेत का आणि बीडमधले सगळे आमदार आहेत का? गिरीश, अर्ध्या तासामध्ये या मोर्चाला सुरुवात होईल। मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बीड जिल्ह्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून लोक आलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हे सगळे आता बसलेले आहेत। काही नेते आलेले आहेत, काही शहरात आलेले आहेत आणि थोड्याच वेळात या मोर्चामध्ये ते सहभागी होतील आणि मोर्चाला सुरुवात होईल। मात्र या मोर्चामध्ये नेत्यांसोबतच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांसोबतच सर्वसामान्य लोक जे बीड जिल्ह्यात आहेत, ज्यांना न्याय हवा आहे, न्याय मागण्यासाठी आले, ते मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत। आणि यामध्ये महिलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, कारण गेल्या 18 दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या, त्यांना न्याय मिळावा ही मागणी करत सगळ्यांचा आक्रोश होता आणि तो आक्रोश आज अत्यंत शांततेनं मोर्चाच्या माध्यमातून सरकारला दाखवण्यात येणार आहे। आणि यामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळेजण सहभागी झालेत। आपण काही महिलांशी बोलूयात। ताई, तुमच्या हातामध्ये हा काळा झेंडा, हातात काळी फीत लावलेली आहे आणि तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बसलात, काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्वांना असं म्हणू इच्छिते आपल्या चॅनलला की आम्ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर यासाठी बसलेलो आहोत की आम्हाला न्याय पाहिजे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी अमानुष घटना आपल्या बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे, परत याची पुनरावृत्ती नको। इथं गुंडगिरीचं वातावरण वाढत आहे, सर्वांना माहिती आहे की गुंड कोण आहे। आमची फक्त एवढीच मागणी आहे की जे अमानुष कृत्य झालेलं आहे आणि ह्या घटना परत नको, त्या चौकशीसाठी CID चौकशी लागलेली आहे। बघतो आपण बीडमध्ये संतापाचं वातावरण आहे। बीड नंतर आपण